नमस्कार मैत्रिणींनो, मॅथ्स चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। मी माधुरी आज तुम्हाला 5 ते 3 या टिपक्यांची खूपच सुरेख आणि सुंदर केव्हाही काढू शकाल अशी रांगोळी काढून दाखवणार आहे। चला तर मग त्यासाठी आधी आपण टिपके मांडून घ्यायचे आहेत। 1 2 3 4 आणि हे 5। त्याच्यानंतर त्याच्या वरच्या साईडला 1 2 3 आणि हे 4। त्याच्या वरच्या साईडला 3 1 2 आणि हे 3। आता त्याच्या खालच्या साईडला 1 2 3 आणि हे 4। आता त्याच्या खालच्या साईडला 3 टिपके 1 2 आणि हे 3। तर अशा पद्धतीने आपले हे टिपके मांडून झालेले आहेत। तर याच्यानंतर आपण 4 टिपक्यांचा त्रिकोण काढणार आहोत। पहा अशा पद्धतीने ही जी 4 टिपके आहेत हे असे जोडून घ्यायचे आहेत। याच्यानंतर दुसऱ्या साईडची ही 4 टिपके जोडून घ्यायचे आहेत। त्याच्यानंतर ही 4 टिपके। आता याच्यानंतर आपल्याला याला क्रॉस होईल असा त्रिकोण काढायचा आहे। तर 1 2 3 4 आता अशी ही टिपके आपण जोडून घ्यायची आहेत आणि इकडूनही असेच 1 2 3 4 अशी सरळ रेष। आता ही राहिलेले 4 टिपके। अशा पद्धतीने आपण हा कोण आपण काढून घेतलेला आहे। तर आता आपण लाल आणि पिवळ्या रंगाने रंग देऊन घेणार आहोत। मधल्या साईडला आपल्याला पिवळा रंग देऊन घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने पिवळा रंग देऊन झाला आहे। तर जे बाजूचे त्रिकोण आहेत छोटे छोटे त्याला आपण लाल रंग देऊन घ्यायचा आहे। टोटल 6 त्रिकोण आपल्याला रंगवायचे आहेत। रांगोळी ही दिसायला खूपच आखीव रेखीव आणि सुंदर दिसणार आहे। तर आता अशा पद्धतीने आपले हे डिझाइन मधली ही तयार झालेली आहे। तर आता याच्यानंतर आपल्याला प्रत्येकच साईडला आता आपल्याला 3-3 रेघा काढून घ्यायच्या आहेत। छोटी मोठी आणि त्यापेक्षा मोठी। पहा 1 हे 2 आणि ही 3। आता अशाच पद्धतीचे 1 2 आणि हे 3। तर आता प्रत्येक साईडला अशाच रेघा आपल्याला काढून घ्यायच्या आहेत। 1 2 आणि हे 3। एक हे 2 आणि हे 3। थोडीशी लांब आली तरी चालेल।
तर आता आपल्याला पुढची डिझाईन काढून घ्यायची आहे. एक, दोन आणि हे तीन. एक, दोन आणि हे तीन. आपल्या ज्या लाईन्स आहेत त्या थोड्याशा डार्क करून घ्यायच्या आहेत, म्हणजे रांगोळी आणखी उठावदार दिसेल. तर अशा पद्धतीने आपल्या रेखा काढून झालेल्या आहेत. तर याच्यानंतर आपल्याला प्रत्येकच रेघेच्या पुढे एक एक टिपका देऊन घ्यायचा आहे आणि तो बोटाच्या साहाय्याने पसरवून गोलाकार असा करून घ्यायचा आहे. पहा अशा पद्धतीने. तर आता अशा पद्धतीची डिझाईन आपली तयार झाल्याच्या नंतर आपल्याला कमळ काढून घ्यायचं आहे. पहा असं पान काढून घ्यायचं आहे. नंतर कमळाच्या दोन पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीच्या. नंतर खालच्या साईडला दोन अशी गोलाकार असं काढून घ्यायचं आहे. आता प्रत्येकच साईडला आता असा कमळ आपण काढून घ्यायचा आहे. आणि असं गोलाकार काढून घ्यायचा आहे. आणि असं गोलाकार. तर अशा पद्धतीचा सुंदर कमळ आपण प्रत्येकच तिसऱ्या लाईन्सला हा काढून घ्यायचा आहे. ही रांगोळी एकदम सुरेख आणि अशी सुंदर अशी वाटत आहे. असं गोलाकार काढून घ्यायचा आहे. आता या दिशेला. तर आता आपल्याला मोठ्या पाकळीला पिवळा रंग देऊन घ्यायचा आहे. प्रत्येकच आता पिवळ्या पाकळीला आपल्याला हा रंग देऊन घ्यायचा आहे. काढून झाल्याच्या नंतर रांगोळी ही खूपच अवघड असेल अशी वाटते, त्यामुळे मी ज्या पद्धतीने काढली आहे त्या पद्धतीने काढत गेला की सोपी आणि सरळ येईल रांगोळी.
आता असे पिवळे आपले मधले पान काढून झाल्याच्या नंतर त्याच्या साईडला आपण लाल रंग किंवा गुलाबी रंग देऊ शकतो, पण आपण इथे लाल रंग दिल्यामुळे आता इथे आपण लालच रंग देऊयात. तर आता आपल्या पानांना आपण साईडच्या पहा अशा पद्धतीने आपण हा रांगोळी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला इझिली अवेलेबल होतील व तुम्हाला नवनवीन रांगोळ्या इझिली पाहता येतील. नेहमी अशाच सुंदर सुंदर कलरफुल रांगोळ्या पाहत राहा व आपल्या अंगणासमोर, घरासमोर नेहमी रांगोळ्यांनी घर सजवत राहा. धन्यवाद रांगोळी शेवटपर्यंत पाहत असल्याबद्दल. थँक्यू सो मच. तर अशा प्रकारे आपल्या या पाकळ्यांना रंग देऊन कंप्लीट होत आलेला आहे. तर लास्ट कमळाला आपल्याला द्यायचा आहे पाकळ्यांना लाल रंग. तुम्ही कोणत्याही सणावाराला, अगदी पूजेला ही रांगोळी आवर्जून काढू शकता. तर अशा पद्धतीने आपला रंग देऊन झाला आहे. याच्यानंतर आता आपण पांढऱ्या रांगोळीने डिझाईन करणार आहोत. तर त्याआधी आपण जांभळ्या रंगाचे टिपके देऊन घेऊयात आतल्या साईडला व कमळाच्या देठाला सुद्धा, आणि तोही देऊन पसरवून घ्यायचा आहे. आता आपण त्या जांभळ्या रंगाच्या पुढे गुलाबी रंगाचे टिपके देणार आहोत. 3-3, 1, हे 2 आणि हे 3, 1, 2 आणि हे 3, आणि त्याला पसरवून आपण आकार देऊन घ्यायचा आहे. 1, 2 आणि हे 3, 1, 2 आणि 3, 1, 2 आणि हे 3, 1, 2 आणि हे 3. पहा अशा पद्धतीचे आपण हे टिपके देऊन आणखीन डिझाईनची सुरेखता वाढवलेली आहे. त्या पांढऱ्या रंगाने आपण याच्यामध्ये व्हाईट रंगाने आपण असं कोट करून घेणार आहोत, आणि या बाजूच्या पाकळ्यांना पांढरा हलकासा आपण रंग देऊन घेणार आहोत व एखादा टिपका देऊन आतल्या साईडने अशा पद्धतीने आपण ओढून घेणार आहोत. आधी आपल्याला हा व्हाईट रंग देऊन घ्यायचा आहे. लागलीच आपल्याला मधल्या साईडला शेंड्याला असे पांढऱ्या डिझाईन असे काढून घ्यायचे आहे, आणि एक टिपका देऊन मधल्या साईडला ओढून घ्यायचं आहे.
तर अशा पद्धतीने आपली ही सुंदर अशी डिझाईन कंप्लीट होण्यास आलेली आहे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्स अ लॉट. अशा पद्धतीने आपली सुंदर अशी रांगोळी, अप्रतिम रांगोळी तयार झालेली आहे. आता आपण याच्या बाजूलाही मस्तपैकी छोटेसे टिपके देऊन घेऊयात आणि तेही आपल्याला पसरवून घ्यायचे आहेत. पहा. थँक्यू.